मी प्राध्यापक डॉक्टर तानाजी भिवराबाई जयवंत सावंत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, प्राध्यापक, साखर कारखानदार, शिक्षण संस्था चालक ते राज्याचे आरोग्यमंत्री असा प्रवास असणारे तानाजीराव सावंत यांनी आपल्या शिक्षण आणि धडाडीच्या जोरावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे। उद्योजक, राजकारणी आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांनी आपल्या कार्याने राज्यातील बहुसंख्यांना जीवनाची नवी दिशा दाखवली आहे। तानाजीराव सावंत यांचा जन्म 1 जुलै 1964 साली सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाका गावामध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला। सावंत यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मधून पदवी घेतली। त्यानंतर काही काळ त्यांनी PhD देखील केली। सुरुवातीला त्यांनी प्राध्यापकाची नोकरी केली। लवकरच ते व्यावसायिक झाले। प्रथम त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात भैरवनाथ खासगी साखर कारखाना उभारला। या कारखान्याचे विविध जिल्ह्यात 5 युनिट सुरू करून कारखाना नावारूपास आणला। पुढे त्यांनी पुणे जिल्ह्याला आपली कर्मभूमी बनवले आणि पुणे जिल्ह्यात यशवंतराव शिक्षण प्रसारक मंडळीची स्थापना केली। या स्थापनेमुळे हजारो विद्यार्थ्यांना अद्ययावत व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दारे खुली झाली। उस्मानाबाद जिल्ह्यात शिवजल क्रांती योजनेमधून त्यांनी विकसित केलेल्या जलसंधारण प्रकल्पाची राज्यभर चर्चा झाली। पुढे त्यांनी राजकारणात प्रवेश केला। शिवसेनेचे उपनेते, संपर्क प्रमुख, 2 वेळा आमदार आणि 2 वेळा मंत्रीपद असा त्यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी ठरला। तानाजीराव सावंत यांच्यावर उस्मानाबाद, सोलापूरसह पुण्याच्या जनतेने विश्वास दाखवला। तो सार्थ ठरवत सावंत यांनी राज्यातील जनतेसाठी आपल्या मंत्रिपदाच्या काळात अनेक प्रश्न मार्गी लावले। सावंत यांनी निरपेक्षपणे आपली वाटचाल जनतेच्या विकासाच्या दिशेने सुरू ठेवली। त्यामुळेच त्यांनी जनतेमध्ये विश्वास निर्माण केला। त्यांच्या या वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो। आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक शुभेच्छा। गेले की 24 महिने 42 निर्णय। गेल्या महाराष्ट्राच्या निर्मितीपासून 60 वर्षांमध्ये असे कुठलेही निर्णय झाले नाहीत की ते निर्णय मी घेतले। महाराष्ट्राला एक वेगळ्या पद्धतीच्या आरोग्य खात्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला, अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न